आपल्या आता दिलेल्या हंडबिल ह्या आपण आपल्या बॅगेत ठेवा प्लीज. बडे बडे सावधान, विश्राम, सावधान सर. कुणी चुकू नको, हातात ना घालेल, हातातच. बेटे बेटे सावधान, आवाज बंद. ए बघा, सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे, बघू नका, दिसतोय तो. हा एक देऊ का? बस घे घे सुरू कर. त्याच्यानंतर डायरेक्ट खाली सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तेजोमय युवा प्रतिष्ठान श्री मलंगड परिसर आयोजित श्री मलंगड शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर 2025. उपस्थित आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर, आमचे आदर्श शिक्षक वृंद आणि तुमच्यासारखे आमचे आवडते सर्व लाडके विद्यार्थी मित्र, तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित मान्यवरांसाठी जोरदार एकदा टाळ्या द्या. आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या भालगावचे आमचे लाडके मामा आदरणीय श्री गजानन झिप्पा म्हात्रे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच कोटक महिंद्रा बँकचे आदरणीय श्री तन्मय तेंडुलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच कोटक महिंद्रा बँकचे आदरणीय श्री मनोज भटी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तीनही मान्यवरांसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. आमचे गुरुवर्य आदरणीय श्री बालक शेलार सर, संत सावलाराम महाराज विद्यालय ढोके. आमचे गुरुवर्य आदरणीय श्री आर्यस पाटील सर, संत सावलाराम महाराज विद्यालय ढोके. आमच्या गुरुवर्य आदरणीय सौ कविता माडी मॅडम, शिक्षक संत सावलाराम महाराज विद्यालय ढोके. या तीनही शिक्षणासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच आमच्या तिसाई शाळेच्या आदरणीय सौ रेवती पाडले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊ द्या. आमच्या श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर पिसवलीच्या आदरणीय सौ लीना जगताप मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊ द्या. JCS मराठी हायस्कूल भाल वसार या शाळेच्या आदरणीय सौ अंजली चव्हाण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊ द्या. कडक शिस्त काय असते याचं काल आपण जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहिलं. अशा JCS हायस्कूलच्या आदरणीय सौ मोरे मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊ द्या. उपस्थित सर्व मान्यवरांना आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या आदर्श शिक्षक वृंदांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या सर्व मान्यवरांसाठी. या मॅडम. सुरू केलं तर चालेल. करू ग बोल बोल. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वता जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचा होत यांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होत यांचा सारथी. साधना
करीती तुझी जे साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शिव शंकर प्रभुदेवी देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष दाया पा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कट झालं इथून. अथ स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं आनंद मंगल मंगलम् आनंद मंगल मंगलम् नितप्रियं भारत भारतं नितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं नित्य निरंतरता नवता मानवता क्षमता ममता नित्य निरंतरता नवता मानवता क्षमता ममता सारथी साध मनोरथ का जो अनिवार नहीं तमता सारथी साध मनोरथ का जो अनिवार नहीं तमता संकल्प अभिजित अभिमतम् संकल्प अभिजित अभिमतम् आनंद मंगल मंगलम् आनंद मंगल मंगलम् नितप्रियं भारत भारतं नितप्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं कुसुमित नई कामनाए सुरमित नई साधनाए कुसुमित नई कामनाए सुरभित नई साधनाए मैत्री मत क्रीडांगन में प्रमुदित मंद भावनाए मैत्री मत क्रीडांगन में प्रमुदित बंद भावनाए शाश्वत सुविसित इति शुभम शाश्वत सुविसित इति शुभम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम इत प्रियं भारत भारतं इत प्रियं भारत भारतं स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं अथ स्वागतं शुभ स्वागतं. अर्पणीया पुष्पगुच्छ भाव फुलांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे अर्पणीया पुष्पगुच्छ भाव फुलांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे हो प्रिय सौजन्य सन्मानशाली पाहुणे आली मने नम्र झाली प्रेम भरे गीत स्फुरे सकल जनांचे प्रेम भरे गीत स्फुरे सकल जनांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे अर्पणीया पुष्पगुच्छ भाव फुलांचे प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे हो आले मांगल्य तव पावलांनी
सर्व चैतन्य झाले सुखानी. गान हरे गान स्फुरे भाग्य कवींचे, गान हरे गान स्फुरे भाग्य कवींचे. प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, अर्पुनिया पुष्पगुच्छ भाव फुलांचे. प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, मान्यवरांचे. हे पुन्हा एकदा जोरदार आजच्या मान्यवरांसाठी आणि आमच्या आदर्श शिक्षक वृंदांसाठी होऊ द्या. मित्र, श्री गुरुसारिका असता पाठिला का, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता, उद्धारिलो गुरुकृपे. कारण गुरुच्या कृपेशिवाय काहीच आपलं यश किंवा यशस्वी आपण जीवनात होऊ शकत नाही. आणि असं ज्ञानदेवांनी सांगितलंय. तर तसेच आजचे आपले गुरुवर्य यांचं देखील आपण पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर कर्तव्याला लाभून निष्ठा कर्तव्यनिष्ठेचा जन्म होतो. कर्तव्यपूर्तीच्या समाधानासह तव कार्याचा गौरव होतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित भालगावचे आदरणीय श्री गजानन झिप्पा म्हात्रे अर्थात आमचे लाडके मामा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. आम्ही मामाला शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय श्री गजानन झिप्पा म्हात्रे अर्थात आमच्या मामांसाठी. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी कोटक महिंद्रा बँकचे आदरणीय श्री मनोज बटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही शॉल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय श्री मनोज बटे सरांसाठी. मी आपल्या कार्यक्रमाचे आमचे सदस्य आदरणीय श्री दुत्तर साहेब व मंगलजी यांना विनंती करतोय की त्यांनी बटी साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करायचा. यानंतर कोटक महिंद्रा बँकचे आदरणीय श्री तन्मय तेंडुलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार उद्या आदरणीय श्री तन्मय तेंडुलकर सरांसाठी. मित्र, तुमच्या टाळ्यांची साथ हीच आपल्या कार्यक्रमाला मिळाली दाद असते. जोरदार हात वर करून द्या उद्या. धन्यवाद. तसेच संत सावळाराम महाराज विद्यालय ढोक्याचे आमचे गुरुवर्य आदरणीय श्री बालक शेलार सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच संत सावळाराम महाराज विद्यालय ढोकेचे आदरणीय श्री RS पाटील सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांनी देखील आम्ही शॉल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार आदरणीय श्री RS पाटील सरांसाठी. तसेच संत सावळाराम महाराज विद्यालय ढोकेच्या आदरणीय कविता पाटील मॅडम ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील शॉल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार आदरणीय कविता पाटील मॅडम यांच्यासाठी. तसेच तिसरे विद्यालय आडवलीच्या आदरणीय सौ रेवती पाडले मॅडम ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण शॉल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार आदरणीय सौ रेवती पाडले मॅडम यांच्यासाठी.
तसेच श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर पिसवलीच्या आदरणीय सौ लीना जगताप मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडमला देखील आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। जोरदार द्या आदरणीय सौ लीना जगताप मॅडम यांच्यासाठी। श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर पिसवलीच्या आदरणीय सौ लीना जगताप मॅडम यांचा सन्मान सत्कार होत असताना JCS मराठी हायस्कूल भाल वसार शाळेच्या आदरणीय सौ अंजली चव्हाण मॅडम यांचा देखील आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान सत्कार करत आहोत। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। जोरदार टाळ्या होऊ द्या मॅडमसाठी। मित्र आपले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। आमचे मित्र आमचे बंधू आमच्या सोबत सदैव असणारे प्रत्येक आमच्या सामाजिक कार्यात ज्यांचा हिरिरीने सहभाग असतो असे अभुदय विद्यालय द्वारलीचे आदरणीय श्री भरत चिकणकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। जोरदार होऊ द्या आदरणीय श्री भरत चिकणकर सरांसाठी। तसेच JCS मराठी हायस्कूल वसार शाळेच्या आदरणीय सौ मोरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील आपण शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करत आहोत। त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। तसेच आजचे व्याख्याते आदरणीय श्री सरांना ते दीप प्रज्वलनाकडे या सर आदरणीय श्री शिंपी सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी शिंपी सरांना दीप प्रज्वलनासाठी येण्यासाठी विनंती करतोय। आजच्या विज्ञान 1 व विज्ञान 2 या विषयासाठी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आदरणीय श्री शिंपी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। जोरदार शिंपी सरांसाठी होऊ द्या। सरांना औक्षण करण्यासाठी मी विनंती करतोय। गेल्या सर। ओम गुरुभ्यो नमः। ओम गुरुभ्यो नमः। ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः। ओम वेदाहि परमदेवाय विद्महे परमगुरुवे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे आदरणीय श्री राहुल दुप्ते सर यांना विनंती करतोय की त्यांनी शिंपी सरांना आपल्या परंपरेप्रमाणे गुरुजींची टोपी प्रदान करायची आहे। जोरदार होऊ द्या आदरणीय श्री शिंपी सरांसाठी। तसेच शिंपी सरांचा देखील स्वागत त्याच ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतोय। शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा अशी मी विनंती करतोय। शॉल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह नंतर पण आपण घेऊ। आदरणीय श्री शिंपी सरांसाठी हात वर करून टाळा उद्या। यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित कोटक महिंद्रा बँकचे आदरणीय श्री मनोज बटे सर आणि तन्मय तेंडुलकर सर यांना विनंती करतोय की आपले 2 अमूल्य शब्द आपल्या कोटक महिंद्रा बँकच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होत असेल तर त्यासाठी व्यक्त करावे। आपल्याकडे 10 मिनिटं आहेत। सरांना विनंती करतोय की 10 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं। विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल कसं होईल यासाठी कोटक महिंद्रा बँक आपल्यासाठी प्रयत्न करणार आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कोटक महिंद्रा बँकसाठी।
किशोर सर थोडंसं त्यांच्या कंट्रोल घ्या. नमस्कार सगळ्यांना, माझा आवाज येतोय? तेजोमय युवा प्रतिष्ठान, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय शिक्षकगण आणि तुम्हा स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी तुम्हाला फार भाग्यवान समजतोय, कारण इतकं छान शिबिर तुमच्यासाठी आयोजित केलं गेले आणि तुम्हाला ते अटेंड करता आलंय गेले 3 दिवस. आणि हेच खरं वय आहे ज्याच्यात तुम्ही स्वयंशिस्त शिकताय. कारण मोठं झाल्यानंतर ती शिस्त लावून घेणं फार कठीण जातं. त्यामुळे ह्या वयात तुम्हाला ते अमृत मिळते शिस्तीचं आणि या शिक्षकांकडून मिळते. त्यासाठी खूप अभिनंदन तुमच्या सर्वांचं. तर मी आणि आमचे मनोज सर, आम्ही इथे कोटक महिंद्रा बँक सगळ्यांना माहिती आहे, हो ना, ऐकलंय सगळ्यांनी. तर ह्याच बँकेची एक सामाजिक संस्था आहे जिचं नाव आहे कोटक एज्युकेशन फाउंडेशन. ह्या संस्थेतर्फे आज आम्ही इथे आलेलो आहे. तर जसं या संस्थेच्या नावातच आहे कोटक एज्युकेशन फाउंडेशन, ही संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. तर काय काम करते, तर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी सपोर्ट करणं, त्यांना एनकरेज करणं, यासाठी वेगवेगळे प्रकल्प या संस्थेमार्फत हाताळले जातात आणि पार पाडले जातात. तर मी आज तुम्हाला एका स्कॉलरशिप प्रोग्रामबद्दल सांगायला आलो आहे. ह्या स्कॉलरशिपचं नाव आहे कोटक ज्युनियर स्कॉलरशिप. की आता ह्या नावातच ज्युनियर आहे, सो ही स्कॉलरशिप ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता तुम्ही सगळे 10वीला आहात, 10वीचा तुम्ही फार छान अभ्यास करताय, मेहनत घेताय, तुम्ही छान पेपर द्याल आणि छान मार्गाने पास व्हाल. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे. सो काही जण सायन्सला ॲडमिशन घेतील, काही कॉमर्सला घेतील, काही आर्ट्सला घेतील. ॲडमिशन घेतल्यानंतर आता 11वी 12वीचा साहजिकच आहे, खर्च थोडा जास्त असतो. सो कधी कधी कठीण जातं आपल्याला हा खर्च पार पाडणं, पेलवणं. आणि असं काही सर्वेमधनं असं लक्षात आलं की मुंबईमधली जी मुलं 10वी नंतर शिक्षण सोडून देतात त्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता येत नाही. सो हा एक ड्रॉबॅक लक्षात घेऊन कोटक एज्युकेशन फाउंडेशनने ही स्कॉलरशिप सुरू केलं. तर पहिले मी तुम्हाला हे सांगतो की या स्कॉलरशिपमधनं तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या स्कॉलरशिपचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच पात्रता निकष सांगतो. तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पत्रक मिळालं आहे स्कॉलरशिपचं, काही जणांना नसेल मिळालं तर माझ्याकडे नंतर हिंदी आहे, मी ते देईन. मराठीचे एवढेच होते त्यामुळे ते सगळे वाटून झालेले आहेत. तर ही जर स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली, तुम्ही जर ह्या स्कॉलरशिपचा भाग झालात तर तुम्हाला 11वी आणि 12वी या 2 वर्षांसाठी ₹73,500 रुपयांची फायनान्शियल सपोर्ट मिळणार आहे. 73,500 रुपयांचा आर्थिक सहाय्य ह्या स्कॉलरशिपद्वारे मिळणार आहे, जे डायरेक्टली विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला एक डेडिकेटेड मेंटर म्हणजेच मार्गदर्शक मिळणार आहे. जसं आता तुम्हाला इथे सगळे शिक्षक मार्गदर्शन करतात, तसंच पुढे 11वी 12वीमध्ये तुम्हाला शाळेतले ट्युशनमधले शिक्षक तर असतीलच, पण त्याचबरोबर एक स्पेशल मेंटर, एक स्पेशल मार्गदर्शक असेल ज्याला जो तुमच्या हाकेच्या अंतरावरती असेल. तुम्ही एक फोन करायचा आणि तो तुम्हाला गाईड करेल. हे सगळे स्पेशली प्रोफेशनल्स असणार आहेत जे तुमच्यासोबत पूर्ण 2 वर्ष असतील. त्याचबरोबर तुमचे अकॅडमिक सेशन्स प्लॅन केले जातील, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन टीचिंग दिलं जाईल. स्टुडंट एंगेजमेंट सेशन, जसं की ही स्कॉलरशिप जी आहे जी विद्यार्थ्यांच्या ज्याला आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणतो, पूर्ण आपल्याला फक्त अकॅडमिकली डेव्हलप व्हायचं आहे का, जसं मी मगाशी ऐकलं सरांनी सांगितलं की कदाचित माझे शब्द चुकतील पण शिक्षण घेणं म्हणजे फक्त अभ्यास करणं नाही तर आपल्यात शिस्त येणं हा सुद्धा एक त्याच्यामधला एक गुण असतो. मी मागे बसलो होतो, मला माहीत नाही कोणी सांगितलं पण एकदम बरोबर सांगितलंय. आणि तसंच आपल्यात शिस्त लागणं आणि आपल्यामध्ये ओव्हरऑल आपण डेव्हलप व्हावं, ज्याला इंग्लिशमध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतात, सर्वांगीण विकास. सो ह्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर हा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सुद्धा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज तुम्हाला या स्कॉलरशिपमधनं दिल्या जातील. त्याच्यामधलं 1-2 सांगतो मी. एक एक्सपोजर व्हिजिट म्हणून आपण प्लॅन करतो. जसं आता तुमच्या शाळेच्या सहली जात असतील तसंच आपण मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला घेऊन जातो. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतील किंवा मोठमोठ्या कॉर्पोरेट बँक्स असतील,
त्या कशा काम करतात, ज्यांना कोणाला इंजिनियर व्हायचं, फॅक्टरीमध्ये कसं काम होतं, ज्यांना CA व्हायचं त्यांना बँकेत कसं काम होतं, फायनान्स सेक्टरमध्ये कसं काम होतं, शेअर मार्केटमध्ये कसं काम होतं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या त्या ठिकाणी घेऊन जाऊन तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल. सो अशा आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, याच्यासाठी 1 रुपयाही चार्ज केला जात नाही, प्लस तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. सो असा एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे. तर त्याचा पात्रता निकष 3 पात्रता निकष आहेत त्याचे. एक म्हणजे तुम्हाला 10वीला 85% किमान मार्क मिळवायचे आहेत. ओके, कमी आहेत, फार काही नाही, 85 मिळतात. तुम्ही जर छान अभ्यास केलात तुम्हाला सगळ्यांना मिळतील. सो 85% प्लस तुम्हाला 10वीला स्कोर करायचं आहे. 11वीला सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्ससाठी मुंबईतल्या कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. मुंबई म्हणजे MMR रिजन, नॉट एक्झॅक्टली मुंबई, MMR रिजनमध्ये जितका भाग येतो आपला, म्हणजे हार्बर लाईनमध्ये पनवेलपर्यंत, उरणपर्यंत किंवा इथे बदलापूरपर्यंत, सेंट्रल लाईनला अगदी वसई विरारपर्यंत तो भाग येतो. सो तिथपर्यंत कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही जर 11वी 12वीला ॲडमिशन घेतलं, हा दुसरा क्रायटेरिया झाला. डिप्लोमासाठी ही स्कॉलरशिप सध्या नाही आहे, फक्त 11वी 12वीसाठी. आणि थर्ड क्रायटेरिया, ही स्कॉलरशिप त्यांच्याचसाठी आहे ज्यांना आर्थिक गरज आहे. सो आपण त्याचा पात्रता निकष असा ठेवला आहे की ज्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे ₹3,20,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप ती मिळवू शकतात. सो आपण जर या 3 पात्रता निकषांमध्ये बसत असू आणि आपण जर ते पूर्ण केले, त्यापैकी 2 पात्रता निकष पूर्ण करणं तुमच्या हातात आहे. एक म्हणजे 10वीला छान अभ्यास करून 85% जास्त मार्क मिळवणं, आणि दुसरं म्हणजे मुंबईतल्या कॉलेजमध्ये, MMR रिजनमधल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही या स्कॉलरशिपचा भाग होऊ शकता. सो ज्यांना असं वाटतं की हो मला ही स्कॉलरशिप मिळवायची आहे, मी छान अभ्यास करेन, छान मार्क मिळवेन आणि या स्कॉलरशिपचा भाग होईल, त्यांनी तुम्हाला जे पॅम्पलेट दिलं आहे त्याच्यावरती एक QR कोड सुद्धा आहे बघा. सो आपल्या पालकांच्या मोबाईलवरनं घरी जाऊन तो स्कॅन करायचा आहे आणि एक बेसिक फॉर्म ओपन होईल, प्री रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्यानंतर किंवा कारण का आपला जो स्कॉलरशिपचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुमच्या 10वीचा निकाल ज्या दिवशी लागेल त्या दिवशी लॉन्च होईल. ओके, सो ज्या दिवशी हा लॉन्च होईल त्या दिवशी ज्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं आहे त्या सगळ्यांना आमची एक टीम आहे डेडिकेटेड, ती टीम तुम्हाला फोन करेल, तुमचा रिझल्ट घेईल आणि जर तुम्ही तेव्हा तो पात्रता निकष पूर्ण करत असाल, जर तुम्हाला 85पेक्षा जास्त टक्के मिळाले असतील आणि तुम्ही इच्छुक असाल या स्कॉलरशिपचा भाग होण्यासाठी, तर तुम्हाला स्टार्ट टू एंड ह्या स्कॉलरशिपचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आमची टीम मदत करेल. ओके, तुम्हाला फार कुठे कॅफेमध्ये फार जावं लागणार नाही किंवा आणखीन कोणाची मदत घ्यावी लागणार नाही. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा तो फॉर्म भरू शकता किंवा ऑनलाईन तुम्हाला मदत केली जाईल तो फॉर्म भरण्यासाठी. ओके, सो किती जण आहेत जे इच्छुक आहेत, कोणाकोणाला स्कॉलरशिप मिळवायचे जरा हातवर करून सांगा बरं. एकच हात वर आला, अजून 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड, वा, आता होत आहेत हात हळूहळूवरती, चांगलं आहे. मला जास्तीत जास्त मुलं ह्या शाळांमधनं जर आमच्या स्कॉलरशिपमध्ये आली तर मला फार आनंद होईल. आणि यासाठी काही डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत, जरा ते मी सांगतो एकदा नीट लक्ष देऊन ऐका, कारण ते त्या पॅम्पलेटवरती नाही आहेत. एक म्हणजे तुमचा 10वीचा निकाल, नंतर तुम्ही 11वीला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल त्याची फीज रिसिट, त्याच्यानंतर तुमच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला. ओके, हे तुमच्या पालकांचं काम आहे. तुम्ही पालकांना सांगायचं मला स्कॉलरशिपमध्ये भाग व्हायचा आहे, तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्या म्हणून. तो तहसील ऑफिसमध्ये मिळतो. तहसील ऑफिसमध्ये सेतू विभाग असतो, त्या विभागात तुम्हाला तो काढून मिळतो, किंवा आपल्या घराजवळ एक आपले सरकार सेवा केंद्र वगैरे असतं तिथून सुद्धा मिळतो. हां, जर तुमच्याकडे आता वही असेल तर प्लीज लिहून घ्या, वही पेन असेल तर लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. मी लिस्ट सांगतो आता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ती पटापट लिहून घ्या. लवकर, माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. ओके, सो पहिलं आहे तुमच्या 10वीच्या निकालाचा पुरावा. म्हणजे काय, तुमचा 10वीचा निकाल. ओके, त्याची ऑनलाईन कॉपी असेल तरी चालेल, स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये बघितलेला काढलेला असेल तरी चालेल. सुरुवातीला पहिलं लिहायचं आहे SSC रिझल्ट, फर्स्ट डॉक्युमेंट SSC रिझल्ट.
सेकंड डॉक्युमेंट तुमचा 11वीला ऍडमिशन घेतलेली फी रिसीट, ऍडमिशन फी रिसीट, 11वीची ऍडमिशन फी रिसीट. तिसरं डॉक्युमेंट आहे तुमच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला. चौथं तुमचा स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो. पाचवं डॉक्युमेंट आहे तुमचं आणि तुमच्या पालकांचं दोघांचंही आधार कार्ड आणि पालकांचं पॅन कार्ड सुद्धा. तुमचं आधार कार्ड आणि पालकांचं दोन्हीपैकी एक कोणाचंही, आईचं किंवा वडिलांचं, कोणाचंही आधार कार्ड आणि पॅन कार्ड. झाले 5. आधार कार्ड लिहिलं, आधार कार्ड पॅन कार्ड लिहिलं. येस. आणि विद्यार्थ्यांचं बँक अकाउंट. ओके, तुमच्या नावाचं बँक अकाउंट हवं, कारण स्कॉलर तुम्ही आहात, स्कॉलरशिप तुम्ही मिळवणार आहात, तर तुमच्याच अकाउंटमध्ये ते स्कॉलरशिपचे पैसे येणार आहेत. सो विद्यार्थ्यांचं बँक अकाउंट, बँक अकाउंटमध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड, हे 2 गोष्टी लागतात. चालेल. सो गेली 18 वर्ष आपली कोटक एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था ह्या क्षेत्रामध्ये MMR रिजनमध्ये आणि पॅन महाराष्ट्र, पॅन इंडिया काम करते वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे. सो आजपर्यंत जवळजवळ 6,000-6,500 विद्यार्थ्यांना ह्या स्कॉलरशिपचा लाभ झालेला आहे. त्यापैकी बरेच जण आज आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहेत. काही जण इंजिनियर, डॉक्टर, वकील झालेले आहेत, काही आर्किटेक्ट्स आहेत, CA आहेत. नाही बँक नाही आम्ही सांगतो. तर आणि मला एक गोष्ट सांगायला खूप अभिमान वाटतो की आपले स्कॉलरशिप होल्डरपैकी 5 जण आहेत जे आज इंडियन आर्मीमध्ये काम करतात, ऑफिसर आहेत. 3 जण इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर आहेत आणि 2 जण इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसर आहेत. आणि ह्या वर्षी जो मुलगा आता 12वीला आहे या वर्षीचा, त्यांनी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा पास केली आहे आणि तो जर आता इंटरव्ह्यू क्लिअर झाला तर तो पण आर्मीमध्ये जॉईन होईल. सो एक छान आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे आणि मला खूप आनंद होईल जर तुम्ही सुद्धा या प्रवासात आमच्यासोबत जोडले जाल. ओके, आपलं जे ऑफिस आहे कोटक एज्युकेशन फाउंडेशनचं हेड ऑफिस हे गोवंडीला आहे. गोवंडी म्हणजे चेंबूरच्या पुढे जे येतं, कुर्ल्याच्या अलीकडे, ते भिवंडी नाही. खूप जण कन्फ्यूज होतात भिवंडी आणि गोवंडीमध्ये. तर गोवंडीला आपलं हेड ऑफिस आहे, देवनार बस डेपोच्या समोरच. सो ज्यांना कोणाला आणखीन माहिती हवी असेल त्यांनी तिकडे नक्की या. आपलं जे पत्रक दिले त्याच्यावरती ॲड्रेस असेलच खालती लिहिलेलं. कोटक एज्युकेशन फाउंडेशन, देवनार बस डेपो जवळ, गोवंडी ईस्ट आपला ॲड्रेस आहे. ओके, सो नक्की छान अभ्यास करा आणि छान मार्क मिळवा 10वीला. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तेजोमय युवा प्रतिष्ठानचे मी मनापासून आभार मानतो की आम्हाला इथे आमच्या स्कॉलरशिपबद्दल सांगण्यासाठी संधी दिली. खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. खरंच अतिशय विद्यार्थ्यांना उपयुक्त 10वीच्या परीक्षेनंतर तुम्हाला सर्वोत्कृष्ट काय असेल. विद्यार्थ्यांना आर्थिक प्रॉब्लेम्स खूप असतात, मग अशा वेळी मदतीचा हात कोण करणार, तर तुमच्यासाठी कोटक बँक नक्कीच करणार. तुम्हाला दिलेला हँडबिल, तुम्हाला सांगितलेली माहिती काटेकोरपणे लक्षात ठेवा. घरी गेल्यानंतर आपल्या प्राप्ती लाईव्ह यूट्यूबवर तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्ही पुन्हा एकदा ऐकलं ते तर तुम्हालाही जाणवेल की नाही खरंच याच्यातून आपला फायदा होईल. असो, पुन्हा एकदा मनोज बटेल सर यांचा धन्यवाद म्हणतोय. यानंतर इथे या ठिकाणी कोटक महिंद्रा बँकच्या आदरणीय सौ पूनम कदम मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन याचे सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार होऊ द्या आदरणीय सौ पूनम कदम मॅडम यांच्यासाठी. तसेच युवा सेना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री भूषण ठाकरे सर, चिरडगावचे शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हेतूचे सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. जोरदार होऊ द्या.
यानंतर कोटक महिंद्रा बँकचे आदरणीय श्री तन्मय तेंडुलकर सर आपल्याला मार्गदर्शन करणे. ओके हेलो चलेगा ना. 10-2 मिनट के लिए मैं आपका टाइम लूंगा, ज्यादा टाइम नहीं लूंगा. ठीक है. अभी तन्मय सर ने आपको सभी तरह से बताया कैसे ये चीज को करना है. ठीक है. आपको स्कॉलरशिप अगर आपको चाहिए या स्कॉलरशिप आपको लेना है तो सबसे पहले आपका जो 10th का परसेंटेज है उसमें 85% एंड अबव होना चाहिए. और इतना याद रखिएगा कि आप लोगों को जो स्कॉलरशिप है ये सिर्फ 11th-12th के लिए नहीं है. एक बार आप इस स्कॉलरशिप के अंदर आ गए, आप इंजीनियर, डॉक्टर, आपको जो भी बढ़ना है, जो भी खर्चा होगा वो हम करेंगे वहां पे. ठीक है. ऐसा नहीं है. आपको 11th-12th तो बता दिया गया कि चलो 11th-12th में आपको 73,500 मिलेगा. ठीक है. ये पूरा का पूरा स्कॉलरशिप पैसा आपको सिर्फ और सिर्फ आपके एजुकेशन रिलेटेड ही चीजों में खर्च करना है. ऐसा नहीं है कि वो पैसा मिलने के बाद हम शॉपिंग करने जाएंगे. राइट. ओके. ये नहीं करना है. आपके क्लासेस का फीस. क्यों ऐसा किया जाता है? बिकॉज बहुत से ऐसे बच्चे हैं जो 10वीं के बाद पढ़ाई करना छोड़ देते हैं, है ना. खासकर गर्ल्स, आप सभी लोग, बहुत से होता है कि चलो 10वीं पढ़ लिए, अभी 11वीं 12वीं नहीं पढ़ना है, पैसा नहीं है, तो बोलना है अभी पापा मम्मी मैं 85% है अबो लेके आऊंगी और मैं खुद का पैसा खुद हम लोग यहाँ पे खर्च करेंगे, अपने पढ़ाई में आगे लेके जाएंगे. करेंगे सब लोग? यस और नो? यस. सो सबके सब 11th एंड 12th के लिए एडमिशन लेंगे. ठीक है. और आपको कहीं पे भी कोई भी फॉर्म भरने में कोई भी दिक्कत आती है, आप सभी लोगों के पास पैम्पलेट है, वहां पे देखो एक हेल्पलाइन नंबर दिया हुआ है, दिख रहा है आप सभी लोगों को? एक बार देखिए सब लोग वापस से प्लीज चेक कीजिए. देखिए नीचे वहां पे हेल्पलाइन नंबर दिया गया है. 2 नंबर है. राइट. आपको अगर कोई भी फॉर्म, स्कॉलरशिप का ये फॉर्म भरते समय कोई भी दिक्कत आती है, कोई भी इश्यू होता है, आपको वो नंबर पे कॉल करना है. कॉल करके आपके स्कूल का नाम, आपका नाम और बताना है कि आपको कहां पे प्रॉब्लम आ रहा है करके. ठीक है. आपका जब भी रिजल्ट निकलेगा 10th का भी, जैसे लास्ट ईयर 27 मई को निकला था. राइट. तो दिस ईयर में अभी उसके आगे पीछे जो भी डेट पे निकलेगा उस दिन 100% उसके पहले आपको ये रजिस्ट्रेशन तो फॉर्म भरना ही भरना है. उसी दिन हम लोगों को, आप लोगों को इन्फॉर्म किया जाएगा. आप लोग जितने लोग ने रजिस्टर किया रहेगा वो सभी को एक व्हाट्सएप ग्रुप में ऐड करेंगे. ठीक है. वो व्हाट्सएप ग्रुप में आपको सभी प्रकार का सभी इंस्ट्रक्शन आपको व्हाट्सएप ग्रुप में आगे का दिया जाएगा. हर एक बच्चा, जो भी स्टूडेंट वो रजिस्ट्रेशन फॉर्म भरा है, हम उनको पर्सनली कॉल करते हैं. पर्सनली कॉल करके उनको बताते हैं कि कैसे आगे का और फॉर्म भरना है, डॉक्यूमेंट कैसे सबमिट करना है, अगर कुछ डॉक्यूमेंटेशन में प्रॉब्लम आ रहा है तो वो भी कैसे सॉल्व किया जाएगा. ठीक है. ओके. अभी राइट नाउ हमारे पास जो बच्चे 11th में है, जो लास्ट ईयर अभी जिनको स्कॉलरशिप मिला है, 1000 स्टूडेंट को स्कॉलरशिप दिया गया है. ठीक है. और ये साल भी हम 1000 बच्चों को सिलेक्ट करेंगे MMR रीजन से. तो आप लोगों को ऐसा नहीं कि चलो ठीक है रिजल्ट निकल जाएगा, आराम से कॉलेज में एडमिशन लेंगे फिर फॉर्म भरेंगे. ऐसा नहीं. जितना जल्दी हो सके, जिस दिन रिजल्ट आया उसके दूसरे तीसरे दिन आप फॉर्म भर के कंप्लीट करो. आपको सामने से कॉल आएगा, हम आपके घर पे ही विजिट कर सकते हैं, कॉल भी कर सकते हैं आप लोगों को, आप लोगों से बात करने के लिए, आपके पेरेंट्स से बात करने के लिए. तो जब भी कोई भी बोला कि कोटक स्कॉलर्स, यहां से आपको फोन किया जा रहा है कोटक जूनियर स्कॉलरशिप से, तो आप समझ लीजिएगा स्कॉलरशिप का है. बट इतना याद रखिएगा, हम आपसे कोई भी पैसा नहीं लेते हैं. 1 रुपया भी अगर किसी ने मांगा, फोन कट करना है आपको. अंडरस्टूड? समझ में आ रहा है आपको मैं क्या बोल रहा हूं? बिकॉज बहुत सारे ऐसे होते हैं हमारे नाम लेके बोलते हैं हम यहां से बात करें, हमारे यहाँ पे एडमिशन लो एंड ऑल. ऐसे नहीं करते हम सिंबल से बात करते हैं कि आपको कहीं पे भी आएगा फोन, अगर ऐसा कोटक जूनियर स्कॉलरशिप से फोन आ रहा है और आपको स्कॉलरशिप के लिए हम लोग हेल्प करेंगे वहां पे. ठीक है. यहां तक क्लियर हुआ आप लोगों, सभी लोगों को? ठीक है. डॉक्यूमेंट प्लीज, इनकम सर्टिफिकेट आप लोग अभी से एप्लीकेशन दे दीजिए.
अपने पेरेंट्स को बताइएगा, आप अपने पेरेंट्स को बोलिए कि इनकम सर्टिफिकेट बनाने के लिए बोला गया है करके। और मैं रिक्वेस्ट करूंगा टीचर्स लोगों से भी, आप लोगों से, कि प्लीज आप सभी लोग अपने स्कूल में जहां पे भी आप लोग, जहां पे भी अगर आपके बच्चे कुछ ऐसे मिलते हैं तो उन्हें प्लीज कोटक जूनियर स्कॉलरशिप के बारे में बताइए, ताकि हर बच्चे को एजुकेशन हो, हर बच्चा ग्रेजुएशन हो, हर अच्छा बच्चा पढ़ाई करे, जॉब मिले और यहाँ से और अच्छे तरह से आगे अपनी लाइफ स्पेंड कर सके। ठीक है, थँक यू सो मच, थँक यू। धन्यवाद सर। याच्यासाठी सरांनी तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर कट सांगितलं 85% तुम्हाला पाहिजे, 85%। परत सर 1000 विद्यार्थीच निवडतात वर्षाला। जे विद्यार्थी सुरुवातीला ऍडमिशन घेतील, ऍडमिशन घेऊन सर्व डॉक्युमेंट सरांकडे सुपूर्द करतील, हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांचाच नंबर सुरुवातीला लागेल। ह्या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा। दिलेला हँडबिल जपून ठेवा घरी, की जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्याच दिवशी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे। नाही, पहिल्यांदा कोटक महिंद्रा बँक। धन्यवाद सर, आपण इथे आलात। यानंतर बाळांनो, आपण 2 दिवस मिष्टान्न अतिशय गोडगोड पदार्थ खातोय। पहिल्या दिवशी आपण गुलाबजाम खाल्ले, काल जलेबी खाल्ली, आज आपण शिरा खाणार आहोत। आपण दष्टपुष्ट होणार आहोत, पण दष्टपुष्ट झाल्यानंतर ते फिटनेसवर पण परिणाम होणार आहे। त्यासाठी फिटनेस बद्दल आपल्याला फिटनेस कोच 2 मिनिटात आपल्याला आपले मनोगत व्यक्त करणार आहे। धन्यवाद सर। हॅलो, गुड मॉर्निंग। प्रथम तर मी माझ्या सहकाऱ्यांचं धन्यवाद मानेन, मला इथं बोलण्याची संधी दिली आणि फिटनेसवर बोलण्याची म्हणजे आरोग्यावर बोलण्याची संधी। कारण आरोग्य हे असं झालं आहे की शोधूनही सापडत नाही। प्रत्येकाच्या घरात BP, शुगर यांसारखे आजार असे घोंगावतात म्हटलं तरी चालेल, त्याबद्दलच बोलणार आहे। प्रथम तर माझी ओळख करून देईन। माझं नाव डॉक्टर राहुल, मी काकडवाल गावचा आहे आणि संत सावलाराम महाराज विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे। मी या फिटनेस सेंटरमध्ये जॉईन होण्याच्या आधी जवळजवळ 100 kg गाठली होती। सरांना पण माहिती आहे, माझ्या टीमलाही माहिती आहे। कदाचित माझा फोटो बाहेर लागला तो 100 kg जेव्हा होतो तेव्हाचा आहे, 3 वर्षापूर्वीचा। तर त्याच्यात मी जॉईन झाल्यानंतर मी माझा 30 किलो वजन कमी झाला। मी त्याच्याबद्दलच सांगायला आलो। 30 किलो वजन कमी, फक्त वजन नव्हतं, मला एक ॲसिडिटीचा छोटा प्रॉब्लेम होता की ज्या ॲसिडिटीमध्ये मला अनकॉन्शियस व्हायचो आणि रात्री हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागायचं। कधी असं वाटायचं का अटॅक येईल की आता आपलं संपलं। अटॅकचं का बोललो, कारण आज एवढ्या अटॅकचं प्रमाण वाढलं आहे। हार्ट अटॅक म्हटला, काय झालं रे त्याला, काल बरा होता, अटॅकाला गेला। त्या गोष्टीवरच आम्ही काम करतोय। आज मी डॉक्टर झालो, पण अटॅकवर बरं करण्याचा इलाज एखाद्या डॉक्टरकडेही नाही आहे। कारण डॉक्टर काय करतो, एन्जिओग्राफी करतो, एन्जिओप्लास्टी करतो, तेवढ्यापुरतं बरं होण्याचं काम, पण ते पूर्ण नाहीसं करण्याचं काम आम्ही करतो। ते आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 2018 सालीपासूनच सुरुवात केली आहे, पण त्याची ॲक्च्युअल सुरुवात झाली नाही आहे, ती फक्त पेपरवरच आहे। सेंटर पण ओपन झालेत, गव्हर्नमेंटचे ऑफिशियल सेंटर ओपन झालेत, पण तिथं नियुक्ती अजून झाल्या नाही। तसेच आम्ही प्रायव्हेट आरोग्य मंदिर चालवतो। आम्ही फिटनेसवर आणि हेल्थवर काम करतो। त्याच्यामध्ये BP, शुगर, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल यांसारख्या जे लाईफस्टाईल डिसऑर्डर बोलतात लोक, त्यांच्यावर काम करतो आणि BP, शुगर ही नाहीशी करतो गुड न्यूट्रिशन आणि एक्सरसाइजच्या मदतीने फक्त। आणि दुसरं म्हणजे जर बघितलं तर PCODचं प्रमाण एवढं वाढलं महिलांमध्ये की 10 महिलांमध्ये 6 महिलांना PCODचा प्रॉब्लेम झालेला आहे। 9वीला असल्यापासूनच PCODचे प्रॉब्लेम सुरू झालेत। हे WHO गाईडलाईन्स आहे, माझी नाही। WHOच्या रेकॉर्डनुसार दर 10 मागे 6 लेडीजला PCOD आणि PCOS सारख्या याचा प्रॉब्लेम झाला आहे। त्याच्यामुळे पुढे जाऊन प्रेग्नन्सीसारख्या या गोष्टींवर प्रॉब्लेम होतो। खूप सारा खर्च करावा लागतो, म्हणजे IVF, VVF सर्व करूनही ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्याच्यावर सुद्धा आम्ही काम करतो। दुसरं बघायला गेलं तर सांधिवात, गुडघ्या कोणाचे जॉईंट्स जर मोडले असतील त्याच्यावर पण खूप चांगल्या प्रकारे आम्ही काम करतो गुड न्यूट्रिशन आणि एक्सरसाइजच्या मदतीने। आमची खूप मोठी टीम आहे। 10 बाहेरच्या 96 देशामधून ऑनलाईन आमच्याकडं डॉक्टर्स म्हणजे 400 लोक डॉक्टर्सची टीम आहेत। त्याच्यासोबतच आमचे जे गुरु आहेत डॉक्टर अर्जुन सुसे सर, त्यांच्या माध्यमातून 2 लाखाच्या वरती आम्ही कुटुंब ज्यांना आरोग्य हवं होतं त्यांना आरोग्य दिलं आहे। आणि ज्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती, वयात लग्नाच्या 20व्या 22व्या वर्षापर्यंत
खूप करूनही म्हणजे डॉक्टरांनी IVF करूनही दमले होते, अशा लोकांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी मदत करून फक्त एक्सरसाइज आणि गुड न्यूट्रिशनच्या माध्यमातून माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये फक्त प्रेग्नन्सीचे 15 रिझल्ट असे मी काढले स्वतः, जे मी डॉक्टर असून काढू शकत नव्हतो. कारण खूप मेडिसिन वापरल्या तरी होत नव्हतं, IVF केलं तरी होत नव्हतं, पण फक्त एक्सरसाइजच्या माध्यमातून त्या एक्सरसाइजच्या जोरावर काढलेले आहेत. शुगरसुद्धा नाहीशी केलेले असे खूप रिझल्ट आहेत. आणि आमचा एक रेकॉर्ड आहे वजन कमी करण्याचा. वजन कमी करण्याचा रेकॉर्ड 70 किलो एका वर्षात कमी करण्याचा रेकॉर्ड विदाऊट सर्जरी कुठेच होत नाही, आमच्याकडे होतं. 100% रिझल्ट आहे. रिझल्ट नाही आला तर सर्व पैसे रिटर्न देण्याची हमी आम्ही देतो. आणि दुसरी गोष्ट, वजन कमी केलाच, जर समजा 10 किलो वजन मंथली कोणी कमी केला त्याला 1 ग्रॅम गोल्डही आम्ही देतो. आणि दुसरंच नाही तर 50 किलो वेट लॉस जर एका जेंट्सनी केला आणि 40 किलो लेडीजनी केला, असे खूप जणांनी केलेत, त्यांना आम्ही बँकॉक फ्रीमध्ये फिरण्यासाठी घेऊन जातो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राहुल दुधकर साहेब. यानंतर एक शेवटचा सन्मान करूया आणि आजच्या उद्घाटन समारोहाला समारोप करूया. बघा मित्र, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे आपल्या स्त्रीचा खूप मोठा हात असतो. आमच्या 1.25 वर्षाच्या मुलीला येथे टाकून माझी पत्नी मीनाक्षी मडवी या ठिकाणी उपस्थित आहे, तर तिचा देखील आम्ही सन्मान सत्कार करत आहोत. त्या सन्मानाचा तिने स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्र हो, सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी असलेले मार्गदर्शक यांच्या बाबतीत विचार केला तर उमेद, विश्वास व कष्ट हे ज्यांच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. कारण मित्र, या जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कोणालाच यश मिळत नाही. अशा आमच्या सर्व आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख मान्यवर आणि आमचे शिक्षकवृंद यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार होऊ द्या. आणि आजचा उद्घाटन संग्रह इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.